भगवंताची आपल्यावरती कृपा आहे की भगवंताची कथा आपल्याला ऐकायला भेटते। तुम्ही म्हणाल महाराज भाग्यवानासारखं तर आम्हाला आमच्या जीवनात काही वाटत नाही। सर्वात मोठं आपलं भाग्य आहे की आपण भारताच्या भूमीवरती जन्माला आलो। हे आपलं सर्वात मोठं भाग्य आहे बरं का। भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती। भारतामध्ये आपण जन्माला आलो हे आपलं परम भाग्य आहे। जगाच्या पाठीवरती अनेक देश आहेत परंतु भारतासारखा देश या जगात कुठंच नाही। साधू संतांनी सुद्धा या भारताचं तोंड भरून कौतुक केलं। पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती। जेवढे काही साधू संत झाले कुठे झाले? भारतात झाले। जगद्गुरु आद्य श्री शंकराचार्यांपासून तर कर्मयोगी गाडगे बाबांपर्यंत समस्त संत साधू जपी तपी ऋषी मुनी संन्यासी क्षेत्र संन्यासी योगी परमहंस विदेही या भारताच्या भूमीवरती जन्माला आले। 4 धाम या भारताच्या भूमीवरती आहे। बद्रीनारायण, बद्रीनाथ, रामेश्वर, जगन्नाथपुरी, द्वारका 4 धाम या भारताच्या भूमीवरती आहे। सप्तपुऱ्या अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैदा मोक्षदायिका। सप्तपुऱ्या, सप्तनगऱ्या की ज्या मनुष्याला दर्शन घडल्यानंतर मोक्ष प्रदान करतात। 7 मोक्ष नगरी या भारताच्या भूमीवरती झाल्या। 12 ज्योतिर्लिंग या भारताच्या भूमीवरती झाले। पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र आपल्या या भारताच्या भूमीवरती झालं। काशी सारखी मोक्षदायिनी नगरी सुद्धा या भारताच्या भूमीवरती झाली। गंगा, यमुना, नर्मदा, कावेरी, शरयू, इंद्रायणी, चंद्रभागा याच्या सारख्या नद्या सुद्धा या भारताच्या भूमीवरती झाल्या। नाना प्रकारचे समुद्र सुद्धा या भारताच्या भूमीवरती झाले। मोठे मोठे महापराक्रमी महाराजे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप या भारताच्या भूमीवरती झाले। रामायणासारखं काव्य, महाभारतासारखा ग्रंथ, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण या भारताच्या भूमीवरती झाले। करोडोनी अभंग सुद्धा या भारताच्या भूमीवरती रचल्या गेले। या भारताच्या भूमीवरती एवढी ग्रंथ संपदा होती, एवढे ग्रंथ होते। ज्यावेळेस तक्षशिलेचं विद्यालय मुघलांनी जाळलं, ज्यावेळेस तक्षशिला विद्यालय मुघलांनी जाळलं, 7 महिने जळत राहिलं बाबा। 7 महिने विचार करा त्या ग्रंथालयात किती पुस्तकं असतील।